नमस्कार, मी तेज बोरगरे. स्वागत आहे आपलं मॅक्स बुलेटिनमध्ये. पुढच्या काही मिनिटातच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत हेडलाईनपासून. 2.5 महिन्यानंतर सुरू असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका सहन कराव्या लागणाऱ्या केंद्र सरकारनं आता ट्विटर कंपनीवर बडगा उभारण्याचं ठरवलेलं आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे राज्यसभेतील वक्तव्य पाहता सरकारनं सांगितलंय, पत्रकार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मंत्री यांच्या ट्विटर अकाउंटवर कारवाई केली नाही तर ट्विटरच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याची शक्यता आहे. आज राज्यसभेत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत की केंद्र सरकार सोशल मीडियाचा सन्मान करतं, परंतु नियमांचे उल्लंघन करत सोशल मीडियाचा गैरवापर होत असेल तर कडक कारवाई केली जाईल. दिल्लीच्या सिंगो सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून ट्विटर आणि केंद्र सरकारमधील वाद आता विकोपाला गेलेला आहे. ट्विटरनं केलेली कारवाई अपुरी असून पत्रकार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मंत्री यांच्याही अकाउंटवर कारवाई करा असा दबाव टाकत केंद्र सरकारनं भारतीय कायद्यांचं पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरं जा असा सक्त इशारा दिलाय. दिल्लीमधील प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराला काही चिथावणीखोर सोशल मीडियातील संवाद कारणीभूत असल्याचा निष्कर्ष केंद्रीय गृह मंत्रालयानं काढलेला आहे. ट्विटर कंपनीवर दबाव टाकून शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाई करावी अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यानंतर ट्विटरनं काही काळ काही ट्विट खाती स्थगित केली होती. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियातून यावर प्रतिक्रिया उमटल्यानंतर ट्विटरनं स्थगिती मागे घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी गुरुवारी लोकसभेत बजेटवर चर्चा दरम्यान कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटलेलं आहे की पंतप्रधान म्हणतात की त्यांनी पर्याय दिलाय, मात्र पहिला पर्याय भूक, दुसरा बेरोजगारी आणि तिसरा आत्महत्या आहे. राहुल कृषी कायद्यांविषयी पुढे म्हणाले आहेत की पहिल्या कायद्याचा मजकूर आहे की कोणतीही व्यक्ती देशात कुठेही कितीही धान्य, भाजी, फळ खरेदी करू शकते. जर देशात अमर्याद खरेदी असेल तर बाजारात कोण जाईल? पहिल्या कायद्याचा मजकूर बाजार रद्द करणं आहे. दुसऱ्या कायद्यातील मजकूर म्हणजे सर्वात मोठे उद्योगपती धान्य, फळे आणि भाज्या साठवू शकतात, याची मर्यादा नाही. अशा कडक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती राहुल गांधी यांनी टीका केली आहे. सालों पहले फैमिली प्लानिंग का एक नारा था, आपको याद होगा, हम दो हमारे दो. अब मैं इंटेंट की बात करता हूं, कानून के इंटेंट की बात. आज क्या हो रहा है, जैसे कोरोना दूसरे रूप में आता है वैसे ही ये नारा दूसरे रूप में आया है. आज इस देश को 4 लोग चलाते हैं. आप बजट पर चर्चा कर लें. बजट पे कर रहा हूं सर, बजट पे आ रहा हूं. 4 लोग चलाते हैं. हम दो और हमारे दो. जैसे उस टाइम नाम सब जानते हैं, नाम सब जानते हैं. नो आप बोलो. आप डिस्टर्बेंस मत. हम दो हमारे दो. TRP घोटाळ्यासंबंधी व्हॉट्सअप चॅट संदर्भात रिपब्लिक टीव्ही विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ARG आउटलेटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडनं दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीची दखल दिल्ली न्यायालयानं आज घेतली आहे. सत्ताधाऱ्यांची तळी उचलणाऱ्या प्रसारमाध्यमांना गोदी मीडिया संबोधण्यात येतं. टाइम्स नाऊ आणि रिपब्लिक दोन्ही चॅनल सरकार आणि भाजप धार्जिणी आहेत. महाराष्ट्रात TRP घोटाळा उघड झाल्यानंतर टाइम्स नाऊनं रिपब्लिकला टार्गेट करून जाहीर कार्यक्रमातून अर्णब गोस्वामी TRP घोटाळ्याला जबाबदार असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे रिपब्लिक टीव्ही सुरू होण्यापूर्वीच अर्णब गोस्वामी टाइम्स नाऊमध्ये कार्यरत होते. न्यूज अवर हा टाइम्स नाऊचा कार्यक्रम रिपब्लिकनं चोरल्याचा आरोप असून याबाबत कोर्टात केस सुरू आहे. पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी चदरजित सिंग यांनी आता रिपब्लिक टाइम्स नाऊच्या विरोधात दाखल केलेली याचिका दाखल करून संबंधितांना नोटीस जारी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार उदयनराजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे खासदार असताना उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी सातारा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रित घेण्यात आलेली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केलेला होता. या पराभवानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला जात आहेत.
या अगोदर उदयनराजे यांनी श्रीनिवास पाटील यांची देखील भेट घेतली आहे. शरद पवार मराठा समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत, तसंच त्यांच्या पक्षाचं सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा असंच मला तर सर्वांना वाटतंय, असं उदयनराजेंनी भेटीनंतर म्हटलंय. एक लक्षात घ्या, मोदीजींचं किंबहुना हा तसं पाहायला गेला हा कुठला म्हणजे ह्याचं हा पॉलिटिकल मुद्दा असूच शकत नाही. ह्याच्यात पॉलिटिक्स कोणीही आणता कामा नये. हा एका विशिष्ट समाजाचा, जसं वेगवेगळ्या समाजात लोक समाज आहेत, त्यापैकी या समाजाचा प्रश्न आहे. आणि या समाजाच्या प्रश्नासाठी आज सत्तेत जे आहेत महाराष्ट्रात, त्यात बहुतांश करून सगळे जर आपण पाहिलं तर सगळं मराठा समाजाचे आमदार आहेत. आणि मग कुठंतरी असं वाटतं की मग हे नेमकं हे काय करतात आहे. एक लोकप्रतिनिधी या नात्याने आज महाराष्ट्र शासनाने जे बाजू मांडण्याचं काम केलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयात, सुप्रीम कोर्टमध्ये, ते होताना दिसत नाही. आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरून राज्यातील राजकारण आता चांगलंच तापलंय. यानंतर सर्व पक्ष नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून नुकतंच यावर राज्य शासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलंय. राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्या अगोदरच राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तींचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असं यात म्हटलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारने विमान प्रवासाची परवानगी न दिल्यानं ते खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झालेले आहेत. या प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात असा प्रकार कधी घडलेला नाही. या प्रकरणात जाणीवपूर्वक राज्यपालांना विमानात बसेपर्यंत परवानगी दिली नाही, हा पोरखेळ आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. महाराष्ट्रात असा प्रकार यापूर्वी कधी घडलेला नाही. राज्यपाल हा व्यक्ती नाही, हे पद आहे. व्यक्ती येतात जातात आणि एक पद्धती आहे. खरं म्हणजे राज्यपालच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमतात असं आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे. एक पद्धत अशी आहे की राज्यपालांना जर स्टेट फ्लाईट वापरायचं असेल तर त्यांना GADला एक पत्र पाठवावं लागतं आणि त्यानंतर GAD त्या संदर्भातली परमिशन देते. मी माहिती घेतली तर मला असं समजलं की अशा प्रकारे काल पूर्ण प्रोग्राम GADला गेला. या संदर्भात मुख्य सचिवांना माहिती आहे. या संदर्भातली फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पुटअप झाली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत त्याला परवानगी दिली नाही आणि राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं. हे अतिशय हा पोरखेळ आहे. या सरकार एवढं इगोइस्टिक सरकार मी बघितलेलं नाही. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत इगो करणं अतिशय चुकीचं आहे. इतका इगो सरकारने दाखवणं चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नाही आहे, ही राज्याची मालमत्ता आहे. ही कोण्या व्यक्तीची मालमत्ता नाही आहे. पण ज्या प्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्यासारखं वागताय, मला असं वाटतं की याच्यातनं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सरकार यापूर्वी आम्ही कधी पाहिलं नाही. पोरखेळ चालवलेला, पोरखेळ म्हणजे रस्त्यावरची भांडणं असतात तशा प्रकारची भांडणं ही राज्य सरकारच्या वतीनं उखडली जातात. मला वाटत नाही की याने राज्यपालांचं काही वाईट होईल, पण राज्याची प्रतिमा मात्र यातनं मलिन होते. आमची मागणी नाही आहे. मला असं वाटतं की जनतेला हे समजतं, त्याच्यामुळे त्याचा निश्चित जनताच निकाल या संदर्भातला देईल. आणि हे सरकार हे किती अहंकारात गेलं आहे, किती अहंकारी सरकार आहे, किती अहंकार यांच्यामध्ये आहे, हे स्पष्ट झालं. केंद्र सरकारनं अर्थ खाते कसे चालवलं पाहिजे हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून शिकावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देखील दिलं. तसेच आर्थिक संकट असतानाही आणि केंद्रानं महाराष्ट्राचा GST परतावा दिलेला नसतानाही अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना अतिरिक्त निधी दिला, पण केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तर खासदारांचा निधी कापला, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. Which is the difference between the finance minister, not you, I will, the finance minister of cabinet, vis-a-vis our finance minister of Maharashtra. There's one huge contrast in this, that this finance minister of India has taken 12 crores from every MP without even asking us. It was mulled. They just took it away from us. And today, everybody who asks us, भैया हमें MP लैड चाहिए, वो तो मोदी जी ले गए MP लैड्स, कहाँ से दे? 2.5 साल के लिए तो कुछ नहीं कर पाएंगे हम.
and exactly opposite in the state, no MLA from all the 4 parties. This is the difference between Finance Minister of India and Finance Minister of Maharashtra. Finance Minister of Maharashtra has made sure every MLA, including from the opposition, gets 5 crores every year. No cut. 2 भी दिया, उसके ऊपर से 3 crore भी दिया. So they are giving 5. So obviously they are doing something right, considering GST is not coming, but they are managing something well. So I think maybe you all should pick a leaf from the Finance Minister of Maharashtra, Shri Ajit Pawar. I think he can guide you all run the ministry a little better. ह्यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.